स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, sir. Okay. So I will just revise in few minutes what we have called random variable. You perform statistical experiment. We know the examples of statistical experiment: throwing of coin, tossing of 2 dice, 3 dice, or 1 die. That the feasible outcomes that we are coming to know, that will be your statistical experiment. And among all possible outcomes, you denoted by it as sample space yes. And then you assign some variable to each sample point, that x. So random variable is a function which associates with every sample points as an real number. Now if that x takes the discrete values, that is as a whole number or integer, then it is called discrete random variable. And if x takes a number on a line segment or every real number, some uncountable set, then it is called continuous random variable. And we were discussing the example on that. And then with respect to that, we have to define what is discrete probability distribution and continuous probability distribution. So before that, let us have some example that we want to cover in last lecture. Exercise example: an overseas shipment of 5 foreign automobiles. 5 foreign automobiles contains 2 that have slight paint blemish. That have slight paint blemish. If an agency receives, या शिपमेंटमध्ये 5 ऑटोमोबाईल्स आहेत, त्याच्यामध्ये स्लाइट पेंट ब्लेमिशेस आहेत 5 पैकी 2 म्हणजे 3 चांगले आहेत. If an agency receives, if an agency receives 3 of these automobiles at random, 3 of these automobiles at random, 5 पैकी 3 कोणते आले त्या एजन्सीला समजूया आपण. List the element of sample space yes. List the elements of sample space yes. आता लिस्ट कशी करायची त्याचं पुढे माहिती दिलेली माहिती. Using the letters B for blemished and N for non-blemished. पाच पैकी दोन ब्लेमिश आहेत हे लक्षात घ्या. अँड आता हा सॅम्पल स्पेस लिस्ट केल्यानंतर पुन्हा एक रँडम व्हेरिएबल असाइन करायचं. देन टू each sample point assign value x. Assign value x of the random variable x. व्हॅल्यूला स्मॉल लेटर डिनोट करायचं, पण रँडम व्हेरिएबल आणि मी कॅपिटल द्यायला. ऑफ रँडम व्हेरिएबल x, कॅपिटल लेटर. तर हा काय रिप्रेझेंट करेल?
random variable इथं दिलेलं आहे, representing the number of automobiles purchased by the agency with paint blemishes. This x representing the number of automobiles purchased by the agency with paint blemishes, म्हणजे नंबर ऑफ बीज तिथं काउंट करत त्या ठिकाणी. ठीक आहे, प्रॉब्लेम पुन्हा एकदा वाचूया आपण. अँड ओव्हरसीज शिपमेंट ऑफ 5 फॉरेन ऑटोमोबाईल्स. आता जे काही शिपमेंट आहे त्यामध्ये 5 फॉरेन ऑटोमोबाईल्स आहे, त्यामध्ये 2 असे आहेत की त्याला प्लेन ब्लेमिश म्हणजे काहीतरी डाग आहे ते पेंटचं, प्लेन ब्लेमिशेस आहेत. एजन्सी रिसिव्ज 3 ऑफ दिस 5 एजन्सी रिसिव्ज करते. तर ह्या 3 मध्ये तुम्हाला सॅम्पल स्पेस लिस्ट करायचं. काय आता याच्यात लेटरमध्ये यस बी हा ब्लेमिशसाठी देतोय आपण आणि एन हा नॉन ब्लेमिशसाठी देतोय. तर या ठिकाणी सॅम्पल स्पेस आधी मेन्शन करूयात. आता तीन आयटम्स परचेस केलेत त्या एजन्सीने. 3 आयटम परचेस केले तर तिन्ही पण काय असू शकतात, नॉन ब्लेमिश असू शकतात. येणार आउट कोण लिहितो आपण, त्यातले 2 एन असतील आणि 1 बी असेल तर त्याची पॉसिबिलिटी मी लिहितो किती आहेत ते, BN या प्रकारे येतील ते. नंतर एकच एन असतील आणि 2 बी असतील मग ते त्याप्रमाणे लिहा. आणि आणखी काय राहू शकतं, ऑल 3 ब्लेमिश. सो दिस इज द सॅम्पल स्पेस. नोटेशन रिप्रेझेंट केलं आहे. या ठिकाणी एक्स हा काय रिप्रेझेंट करतो, सिंपल भाषेत येतो नंबर ऑफ बी इन ईच पॉइंट. वरती स्टेटमेंट केअरफुली वाचलं. द नंबर ऑफ ऑटोमोबाईल्स परचेस एजन्सी विथ द पी अँड ब्लेमिशेस विथ बी किती आहेत ते. मग आता आपण त्याला रँडम व्हेरिएबल असाइन करूयात. सॅम्पल स्पेस आणि रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स, त्याच्या व्हॅल्यू स्मॉल एक्स मध्ये डिनोट करू आपण. इथं नंबर ऑफ बी 0 आहेत. आपण 3 इव्हेंट असे लिहिले होते ज्याच्यात एकच बी आहे आणि 2 एन आहेत. म्हणजे इथं व्हॅल्यू नंबर ऑफ बीची 1 आहे. असे टोटल 8 आलेले आहेत. नंतर 2 बी लिहिले आहेत आपण आणि 2 बी लिहिण्याच्या पद्धती याप्रमाणे आहेत, यापेक्षा वेगळे येणार नाही. सो देर आर 2 बीज अँड ॲट लास्ट 8th सॅम्पल पॉईंट इज दिस 3. सो दिस x1 x2 स्मॉल x1 आपण करूयात. सॅम्पल स्पेसच्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय केलंय, रिअल नंबर असाइन केला, नंबर ऑफ बीज, आणि हे डिस्क्रीट आहेत. सो पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x इज 0, 1 and 2 and 3. 0, 1, 2, 3. So this sample space is discrete sample space. If it is asked which type of this is, then it is a discrete sample space. So this random variable, there is another example. Let capital W be a random variable. Random variable will be always denoted by capital letter and their values will be the small letter. Random variable giving number of heads minus number of tails. Number of heads minus number of tails. I'm writing in notation number of heads minus number of tails in the 3 tosses of coin. In 3 tosses of coin. List element of sample space. Yes. List elements of sample space. Yes. For 3 tosses of the coin. For 3 tosses of the coin. One can give number of tail minus number of head also.
Depends what convention you are taking there or what is asked there. And each sample point assign value W of W. And each sample point assign a value W of random variable capital W. So tossing the 3 coin, okay, I'll just add it directly sample space and random variable W. So when 3 coin are tossed, you get all tail, 1 head, all tail, two head, and you may get 3 heads. So this is all possible outcomes. That is your sample space. So what is asked here? You have to assign each sample point by number of heads. Count the number of heads. So number of head is 0 minus number of tail is, so it is minus 3. Here number of head is 1, 1 minus 2 is minus 1. Number of head is 1 minus 2 is minus 1. Number of head is 1 minus 2 is minus 1. Number of head is 2. Number of tail is 1, so it is 1. So 2 minus 1, 2 minus 1, and 3 heads minus 0 tail, that is 3. So the random variable W takes the value minus 1, 0 is there. Okay, 0 is not there. Values काय दिल्या सांगा या ठिकाणी -1 आहे, -3 सुद्धा आहे. Let us start with -3. -3, -1, नंतर 1 आणि 3. So these are the 4 possible values for this W. So this is the sample space and their corresponding values. Okay, let us say another example, then we'll have the probability function. A coin is flipped until 3 heads in succession occurs. A coin is flipped until 3 heads occurs. 3 heads in succession. In succession is important. In succession occur. List only those elements of the sample space that require 6 or less tosses. तर 6 टॉस पर्यंत आपल्याला लिस्ट करायचं आहे. Is this discrete? Is this discrete sample space? This is the question. Just explain why it is discrete. Okay, a coin is flipped. कॉइनला एक कॉइन घ्यायचा आणि टॉस करायचं आणि हे ऑल पॉसिबल आउटकम्स कुठपर्यंत द्यायचं जोपर्यंत 6 टॉस होत नाही किंवा 6 पेक्षा कमी होत नाही तोपर्यंत. आता यामध्ये सॅम्पल स्पेस आधी लिस्ट करून दाखवतो मी. काय होईल पहा, सलग 3 हेड आलं तर थांबायचं असा एक्सपेरिमेंट आहे. until 3 heads occurs in succession. तर आता समजा असं झालं की एखाद्याने टॉस केला, हेड मिळाला, पुन्हा हेड मिळाला, म्हणजे ही एक पॉसिबल आउटकम्स आहे ऑल, आणि सलग 3 हेड मिळाले त्या ठिकाणी थांबायची अशी कंडिशन आहे. तर द कॉइन इज टॉस अंटिल 3 हेड्स ऑकर्स. तर ठीक आहे, हे एक त्या ठिकाणी काय पॉसिबल आउटकम आहे. अजून काय असू शकतं, समजा असं झालं एखाद्याला पहिल्या टॉसमध्ये टेल मिळाला आणि मग पुन्हा सलग 3 हेड मिळाले तर तो या ठिकाणी थांबेल. असं होऊ शकतं की पहिल्या टॉसमध्ये हेड मिळाला, नंतर हेड मिळाला आणि टेल मिळाला आणि पुन्हा नंतर सलग 3 मिळाले. सलग 3 मिळाल्यावर थांबायचं. सलग 3 एच इन दॅट केस वी हॅव टू स्टॉप. सर मी आधी सलग 3 दिले,
आता इथे एच लिहू शकत नाही कारण 4 वेळा एच येतील, 4 वेळा एच हे पॉझिटिव्हिबल नाही आहे. काय म्हटले, तीन वेळा एच आलं त्या ठिकाणी थांबायचं आहे. तर मी काय करतो, आधी 3 एच लिहून घेतो. त्या ठिकाणी 3 एच आल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे, ते 3 एच लिहून घेतो. त्याच्या अगोदर असं ॲडजस्टमेंट करायचं तुम्हाला की 6 वेळा होईल, 6 वेळा टॉस होईल, अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. ओके, 3 टाइम्स एच. तर पुढचं काय होऊ शकतं, असं होऊ शकतं की दोन्ही, आता हे पहा एच आणि टी, आता एच एच लिहू शकत नाही तुम्ही कारण 3 वेळा एच येईल, किंवा टी एच पण लिहू शकत नाही कारण टी ट्रिपल एच आपण इथं आलेलं आहे, कारण तिसरा हेड आला की त्या ठिकाणी थांबायचं आहे. तर या ठिकाणी मी एच टी असं लिहू शकतो. ओके, हे ओके एच टी आलेलं आहे या ठिकाणी. मग आता काय राहील, एच एच लिहू शकत नाही, मग इथे टी टी लिहावं लागेल आपल्याला. सो यू शुड राईट टी टी हिअर, शुड राईट टी टी. सलग 3 वेळा एच आल्यावर आपण थांबतोय. इथं काय लिहू शकतो आपण आता हे झालं 5 वेळा टॉसचं. 5 वेळा टॉस केला दोनदाच येईल, सलग 3 वेळा टॉस केला तर हे एकदाच येणार आहे. 4 वेळा विचार केला तर एक तर हेड किंवा टेल या ठिकाणी येऊ शकतं. आणि जर या ठिकाणी तुम्ही हेड लिहिला तर सलग 3 एच आलेलं ऑलरेडी आलेलं आहे, त्या ठिकाणी थांबलेलो असतो आपण. आता 3 वेळा एच पुढे 2 काहीतरी द्यायचे आपल्याला, तर 2 काय येईल, एच टी आणि टी टी येईल. आता पुढे काय करायचं आहे, मी आणखी लिहून घेतो या ठिकाणी. आता 6 वेळा टॉस करायचे, पॉसिबिलिटी लिहायचे सर्व. 6 वेळा आपल्याला एच लिहायचं पॉसिबल. याच्यापुढे 3 वेळा लिहायचं तुम्हाला. याच्यापुढे 3 वेळा असं लिहायचं की सलग 3 एच येता कामा नये. मग काय करू शकतो मी, एक असं होऊ शकतं की सलग 3 टेल येतील आणि मग सलग 3 हे. आता म्हणजे ह्याच्यातच तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची, जेणेकरून शेवटी एच आला नाही पाहिजे. शेवटी एच नाही आला पाहिजे. शेवटी एच आला तर काय होईल, टी एच 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 या ठिकाणी थांबल्यासारखं होईल. शेवटी एच आला नाही पाहिजे. आता इथं फक्त वेगवेगळी ॲडजस्टमेंट करायची या ठिकाणी. मी या ठिकाणी एच टी लिहू शकतो, या ठिकाणी टी एच लिहू शकतो, आणखी काय लिहू शकतो, ओके एच एच टी पण लिहू शकतो. आता लिहायचा प्रयत्न केला तर रिपीट होणार आहे. फक्त आपल्याला सॅम्पल स्पेसमध्ये काय सांगितलं, 6च लिहा, 6 किंवा 6पेक्षा कमी टॉसेस. तर इथं 3 टॉसेस आहेत, नंबर ऑफ टॉसेस आपण केलं तर इथं 4 टॉसेस आहेत. इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 6 आहेत, इथे 6 आहे, इथे 6 आहे. 6च्या फिजिबल झाले ते 7 करायला गेलं तर वेगळे येतील नक्की. तर आता आपल्याला लक्षात येतं की आपण जर नंबर ऑफ टॉसेसलाच आपण रँडम व्हेरिएबल म्हटलं तर आउटकम काय आहेत, 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन, या प्रकारचे आउटकम्स आहेत. म्हणजे हा काय डिस्क्रीट सॅम्पल स्पेस आहे आणि याचं रँडम व्हेरिएबल आपण नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 3 असं म्हणू शकतो. So that is the explanation for this, how this, and this is infinite. This is infinite sample space. एखादा कंटिन्युअस 1000 वेळा टेल गेला तरी 1000 वेळा टॉस केला आणि 1000 वेळा टेल मिळाला तर सलग 3 एच आल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही, ही गोष्ट आहे. त्यामुळे हा सॅम्पल स्पेस फायनाईट नाही आहे. Although it is infinite, but it is discrete sample because it is equivalent to your natural number. You can see, not natural, we started with 3 4 5 6 and so on. So this is discrete sample space, that is explanation of it. Now we want to discuss discrete probability distribution. Discrete probability distribution. What do you mean by probability distribution? आता डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल काहीतरी व्हॅल्यू असेल तर त्या व्हॅल्यूसाठी आपण असं म्हणू शकतो की फाइंड द प्रॉबिलिटी फॉर एक्स इक्वल टू एक्स. समजा रँडम व्हेरिएबल एक्स आहे आणि त्याच्या एका रँडम व्हॅल्यूसाठी त्याची प्रॉबिलिटी काय असेल तर त्याला आपण एफ ऑफ एक्स निवड केलं. तर हा एक्स आणि एफ ऑफ एक्स हे काय असेल, प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन असेल. दिस एक्स स्टँड्स फॉर द व्हॅल्यूज ऑफ युअर रँडम व्हेरिएबल आणि एफ ऑफ एक्स स्टँड्स फॉर द probability ॲट पर्टिक्युलर रँडम व्हेरिएबल. त्याची प्रॉबिलिटी ॲट पर्टिक्युलर रँडम व्हेरिएबल काय. तर आपण आता उदाहरण पाहायला ठरलं की असं म्हटलं की टॉसिंग ऑफ 3 कॉईन असं लिहिलं एक्सपेरिमेंट मी. टॉसिंग ऑफ 3 कॉईन, टॉसिंग ऑफ 3 कॉईन आणि रिप्रेझेंटिंग नंबर ऑफ हेड्स, आपण त्याला रिप्रेझेंटिंग नंबर ऑफ हेड्स असं रिप्रेझेंट केलं. तर सॅम्पल स्पेस मी या ठिकाणी लिहितो पहा. सॅम्पल स्पेस काय असेल आणि रँडम व्हेरिएबल एक्स असं निवड केलं. सॅम्पल स्पेस आहे आपला 3 वेळा एच, 3 वेळा टी, एच टी टी, टी एच टी, टी टी एच, 1 वेळा एच आला आहे.
नंतर 2 वेळा h, ओके, हे पॉसिबल. आणि नंबर ऑफ हेड आपण त्या ठिकाणी काउंट करतोय. रँडम व्हेरिएबल आपण काय करतोय, नंबर ऑफ हेड काउंट करतोय. आणि आता त्याची प्रोबॅबिलिटी. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स? त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल? म्हणजे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू x असं म्हटलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 3 म्हणजे काय? ऑल 3 हेड्सची प्रोबॅबिलिटी काय? दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ h h h, ही व्हॅल्यू. मग तो सांगू शकता कोणी हेड आणि प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काय असेल? आता 3h 1/8. ओके, व्हेरी गुड. h हॅज प्रोबॅबिलिटी 1/2 अँड t हॅज प्रोबॅबिलिटी 1/2. या ठिकाणी आता टीचं आहे तेवढंच आणि h आहे तेवढंच आहे. त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असेल? x इक्वल टू 0. आता इथं x ची किंमत आपण 3 घेतली, इथं x ची किंमत 0 घेतोय म्हणजे काय? 1/8च, ऑर आर इक्वली स्पेस 1/8, 1/8, 1/8, 1/8. याला पुढे जर 34 एलिमेंटमध्ये गेला, ज्याची प्रोबॅबिलिटी नेहमी युनिफॉर्म आहे, सारखीच आहे, त्याला युनिफॉर्म डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी एक तर 0 किंवा 0पेक्षा मोठी असते, ही एक पहिली कंडिशन त्याची. म्हणजे आता प्रोबॅबिलिटी ऑफ ह्याला मी म्हणतो f ऑफ x व्हॅल्यू, दिस विल बी कॉल्ड ॲज f ऑफ स्मॉल x. आणि ती f ऑफ x म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर x इक्वल टू x असं त्या ठिकाणी असेल. या सगळ्यांची समेशन केली तर ती नेहमी 1 यायला पाहिजे, तर ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असेल. आणि 1/8 आपण 8 वेळा केलं, त्याचे समेशन काय ते 1 येते. आणि तिसरं प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू x काढणं म्हणजेच f ऑफ x ची किंमत काढलं असं असेल. त्या 3 गोष्टी एखाद्या ऑर्डर पेअर x, f ऑफ x वरती होल्ड होत असतील तर डेफिनेटली त्याला आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणू शकतो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं म्हणू शकतो, किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणू शकतो त्या दिलेल्या रँडम व्हेरिएबलसाठी. आता हा आपला x काय डिस्क्रीट आहे, हा x रँडम व्हेरिएबल काय डिस्क्रीट आहे. तसंच कंटिन्युअसली आपण नंतर पाहणार आहोत. ओके, आय विल राईट डेफिनेशन ऑफ दिस. एक्झाम्पलद्वारे तर ते एक्सप्लेन केलेलंच आहे मी. आय एम रायटिंग डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी फंक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर कुणाला म्हणतात पहा, द सेट ऑफ ऑर्डर पेअर्स. वरती लिहिलेलं आपण टेबलला द सेट ऑफ ऑर्डर पेअर्स. कोणते? रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि त्याची करस्पॉन्डिंग f ऑफ x व्हॅल्यू याचं कलेक्शन केलं आपण. म्हणजे इथं पहा, आता इथं रँडम व्हेरिएबल काय असेल पहा, मी तर या ठिकाणी आता रँडम व्हेरिएबलच्या किमती आपण या ठिकाणी सांगू शकतो. 0 आहे, 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. तर आता याच्या ऑर्डर पेअर काय येईल? 0चं प्रोबॅबिलिटी काय होती? 0ची प्रोबॅबिलिटी 1/8 होती. ओके, ओके, मी टेबल फॉर्ममध्येच लिहितो x आणि f ऑफ x. 0, 1, 2, 3. So what is the probability of getting no head? It is 1/8. What is the probability of getting one head? One head म्हणजे तिघांची बेरीज आहे, म्हणजे 3 इव्हेंट्स आहेत. तर त्याची आहे 3/8. It is the sum of all these 3. It is 3/8. What is the probability of getting 2 heads among 3? Getting 2 heads, त्याचे सॅम्पल साइज किती? 3 आहेत आणि प्रत्येकाचे 1/8. So it is again 3/8. and probability getting one head is 1/8. तर हे ऑर्डर पेअर आहेत पाहिलेले. तर ह्या ऑर्डर पेअर दिलेल्या कंडिशन सॅटिस्फाय करतात. x आणि त्याची f ऑफ x व्हॅल्यू. f ऑफ x व्हॅल्यू म्हणजे ती प्रोबॅबिलिटीच असते. इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी फंक्शन. It is called probability function. It is also called as probability mass function. Probability mass function. Another name, the title of that heading, probability distribution. Probability. So these 3 names are these 2 order pairs. And of course this x is discrete random variable of, similarly आपण continuously आपण define करू शकतो, discrete random variable x. Variable म्हटलं कॅपिटल नोटेशन द्यायचं. if for each possible outcome x,
for each possible outcome. Outcome म्हणजे ती व्हॅल्यू स्मॉल एक्सटिट्यूट करतो मी. वी हॅव 3 कंडिशन्स. द फंक्शन व्हॅल्यू ही नेहमी काय असायला पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असायला पाहिजे, म्हणजे प्रॉबिलिटी विल बी नेवर निगेटिव्ह. सेकंड, आता लेस दॅन 1 तर राहणारच आहे, पण या सगळ्यांची समेशन केली, सर्व रँडम व्हेरिएबलची समेशन केली तर ती नेहमी टोटल 1 येते, आपण वरती पाहिलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, जर असं क्वेश्चन विचारला तर प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू एक्स काढायची, रँडम व्हेरिएबल पी इक्वल टू 0 व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 2 व्हॅल्यू ती काढायची असेल, ती काय असेल, सरळ सरळ फंक्शन व्हॅल्यू असेल. म्हणजे आता वरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काढायचं आहे की प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1. एक्स इक्वल टू 1 म्हणजे काय, प्रॉबिलिटी ऑफ द इव्हेंट गेटिंग 3 हेड्स, गेटिंग 1 हेड. सो 1 हेडचे हे चान्सेस आहेत, हे इव्हेंट याची प्रॉबिलिटी काढल्यासारखं आहे. म्हणजे याची हे इंडिपेंडंट आहेत, म्हणजे म्युच्युअल डिस्जॉइंटची प्रॉबिलिटी ऑफ दिस प्लस प्रॉबिलिटी ऑफ दिस प्लस दिस म्हणजे 1/8 1/8 1/8, जे आपण 3/8 वरती लिहिलं होतं. f of 1 is 3/8, f of 2 is 3/8, like that. So this table is called probability distribution, and for each random variable we can construct this table easily. Okay, let us elaborate this by another example. This is solve example on the page number 46, example 2.3. I am going to write a shipment of 8 similar microcomputers to a retail outlet contains 3 that are defective. 3 डिफेक्टिव्ह म्हणजे 5 चांगले. डिफिनेटली 8 पैकी 3 डिफेक्टिव्ह आहेत, 5 चांगले. पार्टिशन झालं, 3 चांगले आणि 3 डिफेक्टिव्ह आणि 5 खराब, 5 चांगले. आता एखादा स्कूल परचेस करते. इफ अ स्कूल makes a random purchase, this is statistical experiments, makes a random purchase of 2 of these computers, 2 of these computers, 2 of these computers. Find the probability distribution for number of defectives. Find the probability distribution म्हणा, probability mass function म्हणा, probability density function म्हणा. Find the probability distribution for, आता रँडम व्हेरिएबल काय, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह, त्या 2 पैकी डिफेक्टिव्ह 0 असू शकतो, 1 असू शकतो किंवा 2 असू शकतो. फॉर number of defectives, for number of defectives. ओके, 8 कॉम्प्युटर पैकी 2 कॉम्प्युटर परचेस करायचे, हे टोटल तुमचा नंबर ऑफ वेज आहेत. आउट ऑफ 8 दॅट स्कूल मेक्स परचेस ऑफ 2. सो 8 पैकी 2 कॉम्प्युटर घ्यायचे, चॉईसेस किती असतील, 8 C2 एवढे जातील. आणि त्या 8 मध्ये 3 डिफेक्टिव्ह आहेत. आता डिफेक्टिव्ह पैकी किती येतील आपल्याला माहित नाही. आपल्याला आता रँडम व्हेरिएबल काय तो आपण नोट करूयात. आपला लेट दिस x denotes a random variable. This x is random variable whose values x are possible number of defectives. Possible number of defectives purchased by that school. Purchased by school. आता डिफेक्टिव्ह किती आपल्याला इथे मेन्शन केलं आहे. ऍक्च्युअली तो आयटम 2च घेणार आहेत, 2च ब्लॉक आहेत, फर्स्ट कॉम्प्युटर सेकंड कॉम्प्युटर. आता काय काय पॉसिबल राहू शकते यामध्ये. आता मी डिफेक्टिव्ह सॅम्पल स्पेस लिहायला गेलो तर सॅम्पल स्पेस काय लिहू शकतो,
दोघंही नॉन डिफेक्टिव्ह असतील, दोघांपैकी एक डिफेक्टिव्ह एक नॉन डिफेक्टिव्ह, पहिला दुसरा या प्रकारे. आणि आणखी काय पॉसिबिलिटी असू शकते त्या ठिकाणी? एखाद्या शाळेने ते कॉम्प्युटर घेतले, 2च कॉम्प्युटर घेतले 8 पैकी, तर 8 पैकी आलेले 2 कॉम्प्युटर काय असू शकतात? दोघंही चांगले पीस लागू शकतात. दोघांपैकी एक डिफेक्टिव्ह असणं म्हणजे एक तर पहिला डिफेक्टिव्ह असेल किंवा दुसरा डिफेक्टिव्ह असेल. तर हा दुसरा डिफेक्टिव्ह, हा पहिला डिफेक्टिव्ह, किंवा असं होऊ शकतं की दोघंही डिफेक्टिव्ह आहे. म्हणजे एक्सच्या किमती काय आहेत? नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आहेत. नंबर ऑफ डी इन द इव्हेंट, द नंबर ऑफ डी हा काय इथं 0 आहे, इथं किती आहे? 1 आहे. या दोघा ठिकाणी 1च आहे आणि ते 2 आहे. तर शक्यतो डिस्टिंक्ट व्हॅल्यूच्या 0 1 1 असं लिहायचं नाही. या दोघांचं व्हॅल्यू रिप्रेझेंट काय करते? 1 करते. सो एक्सची किंमत पाहिली आपण, तर एक्सची किंमत काय आहे? एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज आहे 0 1 2. मग आता तुम्हाला एफ ऑफ 0 काढायचं आहे. एफ ऑफ 0 म्हणजे काय काढणार तुम्ही? वरती डेफिनेशन केल्याप्रमाणे प्रॉबिलिटी फॉर एक्स इक्वल टू 0. तर प्रॉबिलिटी फॉर एक्स इक्वल टू 0 म्हणजे काय असते? एक्स इक्वल टू 0 म्हणजे आता 0 याला असाइन केलं आपण, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह 1 1. नॉन डिफेक्टिव्ह म्हणजे काय? आता तुम्हाला 8 पैकी 2 घ्यायचेच, हे तुमचा टोटल नंबर ऑफ वेज आहेत, पण आता एक्सची किंमत 0 घेतली. आता डिफेक्टिव्ह किती या ठिकाणी? टोटल डिफेक्टिव्ह त्यांच्याकडे 3 आहेत आणि नॉन डिफेक्टिव्ह किती आहेत? 5 आहेत. 3 आहेत. म्हणजे 3 पैकी काहीच घ्यायचं नाही. मग 2 घेतले किती पैकी? मल्टिप्लिकेशन रूल प्रमाणे 2 हे 5 पैकी घेतले आणि मल्टिप्लिकेशन रूल या ठिकाणी अप्लाय करा. डिफेक्टिव्ह आता हे एक्स इक्वल 0 म्हणजे तिथं एकही डिफेक्टिव्ह नाही, म्हणजे हा आलेला आहे पाहिजे. म्हणजे तुम्ही जे 2 कॉम्प्युटर त्या स्कूलला परचेस केले ते चांगल्यापैकीच घेतलेले आहेत. मग ह्याचं कॅल्क्युलेशन्स मी डायरेक्ट बुकमधून देतो. इट इज 10/28. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. आता दुसरं व्हॅल्यू तुम्हाला काढायची एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 म्हणजे काय? इट इज प्रॉबिलिटी फॉर एक्स इक्वल टू 1. म्हणजे एक डिफेक्टिव्ह घ्यायचा आहे. मग तो एक डिफेक्टिव्ह घेणं म्हणजे 3 पैकी 1 घ्यायचा आहे. 3 पैकी 1 घ्यायचा आहे. मग दुसरा कुठून आल्यापासून? चांगल्यापैकी आला असेल. 1 म्हणजे एन आपण आता या ठिकाणीच पहा. डिफेक्टिव्ह 3 पैकी घेणारे आणि नॉन डिफेक्टिव्ह 5 पैकी घेणारे. मल्टिप्लिकेशन रूल प्रमाणे इट इज 8c2. हे कॅल्क्युलेशन केलं तर इट इज 15/28. आणि तिसरं एफ ऑफ 2 म्हणजे प्रॉबिलिटी फॉर एक्स इक्वल टू 2. म्हणजे काय याचा अर्थ? तुम्ही कुठून घेतले ते कॉम्प्युटर्स जे घेतले ते डिफेक्टिव्हमधून घेतले. ते दोन्ही कॉम्प्युटर 3 पैकी घेतले, म्हणजे नॉन डिफेक्टिव्हमधून काहीच सिलेक्ट केलेलं नाही. मल्टिप्लिकेशन रूल प्रमाणे प्रॉडक्ट करा त्यांचा 8c2. हे कॅल्क्युलेशन केलं तर 3/28 येतं. म्हणजे आता प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मधून एक नॉन डिफेक्टिव्ह कसं काय घ्यायचं सर? आता कॉम्प्युटर किती घ्यायचे आपल्याला? 2 घ्यायचेत ना. मग एक कॉम्प्युटर खराब आहे, मग एक कॉम्प्युटर कुठून येईल? ह्या 3 पैकी 1 घेतला कॉम्बिनेशन मध्ये, 3 पैकी 1 घेतला, मग दुसरा एक किती येणार ना? 5 पैकी 1. हा सर बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन रूल करतोय मी इथं. 3 पैकी 1 घेतला, 5 पैकी 1 घेतला, त्याचा गुणाकार भागिले 2. आता नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस फिक्स आहे, 8 पैकी 2 घेणं. फक्त वरती तुम्ही कोणतं कुठून घेता ते महत्वाचं आहे. आता द प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन फॉर दिस एक्स इज, आय एम रायटिंग हिअर 0 1 2. हे रँडम व्हेरिएबल 0चं प्रॉबिलिटी आलं 10/28. हे आलं 15/28 आणि हा आहे 3/28. तर सगळ्या कंडिशन फुलफिल होतात. या सगळ्यांची प्रॉबिलिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. आणि आपण काढलंच तसं द प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 म्हणजे एफ ऑफ 1, प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू म्हणजे एफ ऑफ 2 आणि प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे एफ ऑफ 0. म्हणजे कॅल्क्युलेशन आपण त्याप्रमाणे केलं. दुसरं असं या तिघांची समेशन केली तरी पहा तुम्ही 15 10 25 आणि 3 28 28/28 1 येते सगळेच समेशन. म्हणजे हे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी होऊ शकतं. आले लक्षात? काही क्वेश्चन असेल तर पुन्हा विचारा या ठिकाणी कुणाला. नो क्वेश्चन? ठीक आहे. पुढचं बुकमधून एक्झाम्पल 2.4 पहा तुम्ही, सॉल्व केलेलं आहे. दिस इज
homework to you. Example 2.4, page number 47. Okay, you can do it. Let us have the example which were not solved. आणि एक लक्षात घ्यायचं, डिस्क्रीट असेल तर समेशन करायचं आणि कंटिन्यूअस असेल तर पुढे इंटिग्रेशन येणारच आहे. Determine the value C so that each of the following functions can serve as probability distribution. Can serve as probability distribution of discrete random variable x, of discrete random variable x. ओके, टोटल प्रॉबिलिटी रूल प्रमाणे आपण काढणार होतो. तर पहिला एफ ऑफ एक्स आहे सी मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 फॉर एक्स इक्वल टू 0, 1, 2, 3. तर ठीक आहे, दुसरा नंतर लिहितो मी. तर तुम्हाला असं मेन्शन केलं की हे एफ ऑफ हे जे आहे हे प्रॉबिलिटी फंक्शन आहे. दिस इज प्रॉबिलिटी फंक्शन. म्हणजे जर तुम्ही एक्स आणि एफ ऑफ एक्स लिहिलात, एक्स इक्वल टू एक्सच्या किमती आहेत 0, 1, 2, 3 आणि त्याच्यासाठी याची किमती आता एक्स इक्वल टू 0 घेतला तर तो येईल 4c. एक्स इक्वल टू 1 घेतला तर तो किती येईल कॅल्क्युलेट करा. 1 + 4 म्हणजे 5c येईल. बरोबर. एक्सची किंमत 2 घेतली तर किती येते पहा, 2 स्क्वेअर म्हणजे 4 + 4 8, सो इट इज 8c. एक्सची किंमत 3 घेतलं त्या ठिकाणी ठेवतोय आपण एफ ऑफ 3. एफ ऑफ 3 काय यायला पाहिजे, 3 स्क्वेअर 9, 9 + 4 13, सो इट इज 13c. ऑल सी आर स्मॉल. तर हे प्रॉबिलिटी फंक्शन दिलेलं आहे. मग कोणत्या सी साठी दिलेलं आपल्याला माहिती आहे. आता सी हा पॉझिटिव्हच असला पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहिल्या कंडिशनवरून काय क्लिअर होत नाही. दुसरी कंडिशन काय सांगते की या सगळ्यांची बेरीज काय असते, 1 असते. आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट द समेशन ऑफ एफ ऑफ एक्स ओव्हर ऑल एक्स इज ऑलवेज 1. तर याची सगळ्यांचे समेशन केले आपण 4c + 5c + 8c + 13c. इट शुड बी ऑलवेज 1. सो हाऊ मेनी c's आर देअर, 5 + 4 9, 9 + 8 17, so they are 13c. Just check the calculations. So value of c is 1/30. And then we can rewrite that distribution by putting value of c as 1/30, 1/30, 1/30, which will satisfy all the conditions. So in this way the constant c can be found. So तर आपण काय केलं, टोटल प्रॉबिलिटी रूलची कंडिशन चेक केली. सॅम्पल स्पेसच्या प्रत्येक प्रत्येक पॉईंटचं प्रॉबिलिटी काढलं तर ते नेहमी काय असतं, 1 असतं. या गोष्टीचा विचार करून आपण हे सीची किंमत या ठिकाणी काढलेलो आहे. याच्यातला बी पार्ट तुम्हाला सॉल्व करता येईल. एफ ऑफ एक्स दिलेला आहे पहा, सी and 3 choose 3 - x. This is for x equal to 0, 1 and 2. तर आपण या ठिकाणी काय करणार, एफ ऑफ 0, एफ ऑफ 1, एफ ऑफ 2 ही टोटल काय आली पाहिजे सांगा कोणी पण. व्हॉट शुड बी द टोटल. हे ऑल पॉसिबल व्हॅल्यूज आहेत 0, 1, 2 रँडम व्हेरिएबलच्या. मग प्रत्येक रँडम व्हेरिएबलला फंक्शन व्हॅल्यू काढली ती नेहमी 1 येते. या कंडिशनचा वापर करायचा आहे. मग आता इथं किमती ठेवा. एफ ऑफ 0 काय येईल, सी मल्टिप्लाय बाय 2 choose 0, 3 choose 3 प्लस c मल्टिप्लाय बाय 2 choose 1, 3 choose 2, 3 - 1 plus c multiply 2 choose 2, 3 choose 1. This is equal to 1. Can anyone do these calculations? Okay, 2c0 is 1. 2c0 किती आहे, 1 आहे. आणि 3c3 किती आहे, तो पण 1च आहे मला वाटतं. सो इट इज c. 2c1 is 2. हे कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन मला सांगा पटकन काय येतं. 2c1 is 2
आणि 3c2 किती आहे? 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल बहुतेक 3 आहे तो. So 3 into 2 6c plus 2c2 is 1, 3c1 is it is 3c. So if calculations are correct, it should be 10c equal to 1 and value of c is 1 upon 10. So if you take c as 1 upon 10, then this total becomes 1. That is the thing. काही क्वेरी असेल तर admit करून विचारा तुम्ही. Yes. No query.